तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ऋषिकेश पाटील व्लॉग्स. आणि आज आपण करणार आहोत पेणमधीलच एक किल्ला. पेण खोपोलीवरच असलेल्या वाकरूळ गावातून एक फाटा जातो सायमालकडे आणि त्याच गावातून रस्ता जातो किल्ले रतनदुर्गकडे. आपलं स्वागत केलं तिकडे गोड अशा आपल्या मित्रांनी. तिथेच आम्ही बाईक पार्क करून निघालो किल्ले रतनदुर्गकडे. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आपल्या नवीन ट्रेकवरती आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत पेणमधील किल्ले रतनगड. आणि किल्ल्याच्या बेस पॉइंटलाच आपल्याला लागतं कालभैरवाचं मंदिर. आणि मंदिराच्या डाव्या बाजूनीच रस्ता जातो पुढे किल्ल्याकडे. अरेच घेतोय कारण की पायर एकदम सरळ खड्या आहेत, दमायला होत आहे. कुछ कहना चाहते हो? डर क्या की वडापाव खाणार? आम्ही चहावरच आहोत. मिरची घ्यायची ना त्या वडापाव मधली एक एक. मित्रांनो, आता इथून अर्ध्यावरून रेलिंग लागलेली आहे. मग आता आम्ही वगैरे वरती बसतो, बाकीची आपली जाऊन ठेवू. एक 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 हळूहळू जात आहे. दगडी भाग चालू झालाय. आणि हा किल्ला खास करून राखणदारीसाठी स्थित होता. त्याला त्या काळी वॉच टॉवर सुद्धा म्हटले जात होते, कारण त्या काळी दळणवळणाचा रस्ता इथूनच जात होता आणि त्याच्यावर नजर इथूनच बसून ठेवली जात होती. आपण वरती गुर्जाकडे चाललोय. इकडे आता जवळजवळ अर्धा तास चालून झाल्यानंतर बेस लोकेशन लागलेला आणि आता वरती चढतोय आपण. इकडे समोर हे पहिलं पाण्याचं टाकं लागलंय. साचलेलं पाणी आहे इकडे. चला अजून वर पाहू काय काय आहे. आणि इकडे आल्यावरती शंकराचं मंदिर. शंकर श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि इकडचं भैरवदेव. इकडे प्राचीन क्षेत्रफळाच्या मूर्त्यांचा अवशेष. इकडे ध्वजस्तंभ बांधलेला आहे किल्ल्यावर. त्या साईडला तिकडे बुरुज आहे. अशा प्रकारे फायनली आपण पोहोचलोय. आणि तसं पाहायला गेलं तर किल्ल्यावरती एवढं नाही आहे काय पाण्यासारखं तटबंदी किंवा कोसले किल्ल्याचे अवशेष. बट एक आहे, आपल्या पेण तालुक्यामध्ये असा एक किल्ला आहे जिथे शिवाजी महाराज येऊन गेले होते. सो त्याचंच एक वैशिष्ट्य आहे आणि खूप काही लोकांनाच माहिती आहे की इकडे हा पेणजवळ हा किल्ला आहे. सो
सो आम्ही तो आज एक्सप्लोअर केलेला आहे. खूप अभिमान वाटतं की आपल्या किल्ल्यातही असं काही आहे. वरती किल्ल्यावरती बघू शकता एक मंदिर, ध्वजस्तंभ, छोटासा बुरुज आणि काही मूर्त्या आढळतात, विशेष मूर्त्यांचे. आणि इकडे मीरा डोंगर, जिथून मिरगड किल्ला आहे त्या साईडला. इकडे असे सर्व किल्ले दिसतात, पण आता थोडंसं धुकं आहे, सो त्यामुळे प्रॉपर दिसत नाही. पण इकडे कर्नाला किल्ला, तिकडे सुधागड किल्ला सर्व दिसतं इथून.